नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 22 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी खूप डिस्टर्ब होते आणि तुम्ही ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, युनिव्हर्स काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, फ्रिक्वेन्सी काम करते. त्यामुळे जशी तुम्ही फ्रिक्वेन्सी बाहेर सोडणार आहे तशा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि ट्रेडरचा प्रवास हा एकट्याच आहे. त्यामुळे तुम्हाला रिग्रेट नावाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कधीच क्रिएट करायची नाही. कारण का मित्रांनो, आपलं काय होतं की आपण ट्रेड एक्झिक्युशन करतोय, प्रॉफिट झाला की आनंद होतो. ज्यावेळी तो लॉस होतो त्यावेळी आपल्याला रिग्रेट होतो की बाबा हाच पैसा मी घरातल्यांच्यावर खर्च केला असता तर बरं झालं असतं, ह्याची फी दिली असती तर बरं झालं असतं, हा EMI गेला असता माझा, उगाच ट्रेड केला. हे जग आहे ना मित्रांनो, फ्रिक्वेन्सीवर चाललंय. एनर्जी नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉइड, बट इज चेंज फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. त्याच पद्धतीनं तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. मित्रांनो, ट्रेडरचा प्रवास हा एकट्याचा असतो. त्यामुळे जितकं तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येईल तितकं तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. मित्रांनो, एक जरी तुमचा थॉट निगेटिव्ह बनला तर तुम्हाला सगळा इम्पॅक्ट निगेटिव्ह होत जाणार आहे. तर ह्या गोष्टी मी का सांगतोय, कारण का माइंडसेट खूप गरजेचं आहे ट्रेडिंगमध्ये. रिग्रेट तुम्हाला प्रॉफिटेबल होऊ देत नाही. रिग्रेटमुळे तुमचा पश्चातापाची जी भावना आहे ना, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पश्चाताप देणारीच अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ट्रेड घेताना माइंडसेट क्लिअर ठेवा की हा ट्रेड प्रॉफिटेबल होऊ दे किंवा लॉस होऊ दे, मी कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करणार नाही. तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर आजचे हायलाइट्स बघा. मी मित्रांनो 2 ट्रेड प्लॅन केले. आता सकाळचा अपसाईडचा एक ट्रेड केला, तो ऍक्टिव्ह झाला. त्यामध्ये इन बिटवीन दुसरा ट्रेड केला, त्याचं ऑल टार्गेट डन झालं. त्यानंतर जो पहिला ट्रेड होता त्याचा ट्रेलिंग एसएल हिट झाला. त्यानंतर मी माझा व्ह्यू क्लिअर केला की जर ट्रेलिंग एसएल हिट होतोय माझा, याचा अर्थ मार्केटला वर जायचं नाहीये आणि मी आज ट्रेड करणार नाही. हे क्लिअर मी माझ्या ग्रुपला सांगितलं, मी टेलिग्रामवर पण पोस्ट केलंय. त्यानंतर मित्रांनो, मी कॅन्डल पण सांगितली, मार्केट कुठल्या कॅन्डलला सेलर ऍक्टिव्ह झाले, त्यानंतर कुठल्या कॅन्डलला सेलर जास्त स्ट्रॉंग आहेत ते पण सांगितलं, आणि बाहेर कुठं प्रयत्न करतोय ते पण मी सांगितले. तुम्ही टेलिग्राम मध्ये जाऊन बघू शकता. आता हे फ्रिक्वेन्सी बद्दल मी का बोलतोय, जास्त जरा वेळ घेतोय तुमचा. फ्रिक्वेन्सी जी आहे तीच तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे तुमचा ऑरा, तुमची थॉट प्रोसेसवर जास्त काम करा. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि कुणाला कमी लेखण्यासाठी मार्केटमध्ये येऊ नका. कारण का ट्रेडरचा प्रवास एकटा आहे. प्रॉफिटेबल झाल्यानंतर सगळी लोक येणार आहेत. आता काही सोडून जात आहेत, जाऊ देत. कोण थांबते त्याला थांबू द्या. मित्रांनो, फक्त तुमचा ऑरा डिस्टर्ब करू नका. कारण का एनर्जीवर सगळं आहे, फ्रिक्वेन्सीवर सगळं आहे. जेवढं तुम्ही स्वतः प्रेझेंट करणार आहे, हे युनिव्हर्स मिरर आहे. जे तुम्ही आहे तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे चांगला विचार करा. युनिव्हर्स खूप मोठं आहे. चांगली लोक ह्याच्यामध्ये आहेत. योग्य वेळी योग्य लोक तुम्हाला येणार आहेत, मदत करणार आहेत, तुमची वाट मोकळी होणार आहे. युनिव्हर्सवर विश्वास ठेवा आणि गॉड हॅज प्लॅन, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी तुमची प्रोसेस कंटिन्यू ठेवा. आणि 3 गोष्टी इथं मी तुम्हाला सांगतो, मॅजिक जर आयुष्यात घडायचं असेल तर पहिलं डिझायर, म्हणजे जी स्वप्न, इच्छा सगळं असणं गरजेचं आहे. त्यानंतर ऍक्शन आणि तिसरं कन्सिस्टन्सी. या तिन्ही जर गोष्टी एकत्र आल्या तरच तुमच्या आयुष्यात मॅजिक घडणार आहे. आणि नॅरो माइंडसेट आहे, पश्चातापाची भावना सगळी बाजूला टाका आणि स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर काम करा. ट्रेडिंगमध्ये हे खूप गरजेचं आहे. जे तुम्ही बाहेर सोडणार तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार.